आई, किचन मधील सगळी कामं उरकली असतील तर पुन्हा एकदा घर झाडून घ्या. असं वाटत नाही की घरात झाडू पोछा झाला आहे. जर झालं असतं तर सगळं उजळून निघालं असतं. तुम्हाला माहित आहे ना की माझी मैत्रीण लांबून येत आहे आणि तिला माझ्या घरात एकही घाण दिसावी असं मला वाटत नाही. हा, ती वेगळी गोष्ट आहे की तिचे घर पाहण्यासारखे आहे आणि आपलं हे जुनं खंडर त्याच्या तुलनेत काहीच नाही. आता आपल्या नशिबाची गोष्ट आहे, ती अभ्यासात माझ्यापेक्षा कमकुवत होती. पण इतकं चांगलं घर आणि कुटुंब तिच्या नशिबात लिहिलं होतं आणि माझ्या नशिबात घर जुनं आहे आणि सासूही तशीच आली आहे, जी सर्व मालमत्तेवर स्वतःचा हक्क दाखवत असते. माहित नाही कधीपर्यंत या धर्तीवर ती ओझं बनून राहणार आहे. हा तर मी काय सांगत होती, आई, लक्षात ठेवा, एकदा का सगळी कामं झाली की 2-3 तास तुम्ही तुमच्या मैत्रिणींना भेटून या. तुम्ही माझ्या मैत्रिणीसमोर यावं असं मला वाटत नाही आणि तिने जाऊन सर्वांना सांगावं की माझी सासू कशी अशिक्षित दिसते. तुम्ही माझ्यासाठी इतकं तर करूच शकता. रेखा तिच्या वृद्ध सासूला कविताताईंना सांगते. कविताताई म्हणाल्या, सुनबाई, आधी तू दुसऱ्या शहरात राहायची, मग तुमच्या शेजारच्या वृद्ध महिलांशी असंच वागत होतीस का? किंवा तुझ्या आई वडिलांजवळ असंच बोलायचीस का? माझ्याशिवाय तू सगळ्यांशी गोड शब्दात बोलतेस, पण मी काय केलं आहे की तू माझ्याशी सतत कडू बोलतेस? तुझे सासरे काय गेले, तुम्ही लोकांनी तर मला मान द्यायचा सोडून दिला आहे. शेवटी माझ्याकडून कसली कमी राहिली आहे? मी सर्व काही तर तुमच्या हाती सोपवलं आहे. तरीही तुम्ही लोक या म्हातारीवर खुश नाहीत. हे सांगताना कविताताईंचे डोळे भरून आले आणि त्या ढसाढसा रडू लागल्या. रेखा म्हणाली, आता हे निरुपयोगी मगरीचे अश्रू गाळणे बंद करा. तुमच्या या अश्रूचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. तुम्ही म्हणता सर्व काही दिलं आहे. अहो, या वयात खोटं का बोलता? मी कबूल करते की घरात 25 लाख रुपये गुंतवले आहेत, पण ते आहेत तर तुमच्या नावावरच आणि सासऱ्यांची पेन्शन म्हणून मिळणारे 20,000 रुपये तुम्ही तुमच्याकडे ठेवता. मी किती वेळा तुम्हाला समजावलं आहे की ती पेन्शनचे पैसे घर खर्चासाठी माझ्या हातात द्या, परंतु तुमच्या हातातून तर 1 रुपया सुद्धा निघत नाही आणि तुम्ही माझ्याकडे आदराची मागणी करता. चला, खाली जा आणि 4 तास आधी वरती येऊ नका. तेवढ्यात कविताताईंचा मुलगा रुपेश समोर आला. तेव्हा कविताताई रडत म्हणाल्या, रुपेश, तुझी बायको काय म्हणते ते ऐकलंस का? तू काही का बोलत नाहीस बाळा? तुझ्याही तुझ्या आईविरुद्ध तक्रार आहे का? मी तुझ्यासाठी काहीही केलं नाही का? मग तू हे सर्व गप्प कसे ऐकतोस? रुपेश रागाने म्हणाला, आई, काय चुकीचं बोलते ती? तुझ्यामुळे आम्ही एवढ्या मोठ्या शहरातील नोकरी सोडून या शहरात तुझ्यासोबत आलो. तुला आधार देण्यासाठी आलो, पण तू काय केलंस? मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तुला पेन्शन म्हणून मिळणारे 20,000 रुपये आम्हाला दे. तुझा खर्चच काय? जेवण तू आमच्याकडे जेवतेस. 2 जोडं कपडे सुद्धा तुला आम्ही देऊ आणि अजून दुसरा आहेच काय खर्च तुझा? कविताताई म्हणाल्या, नाही बाळा, माझाही छोटा मोठा खर्च आहे आणि मी तुला पेन्शन देऊ शकणार नाही. कधी मी माझ्या माहेरी जाते तर कधी मंदिरात जाते, तेव्हा मला थोडाफार खर्च करावा लागतो आणि मग प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी मी तुझ्याकडे हात पसरावे ते बरं वाटत नाही. मी तुला एक गोष्ट बोलू, वाईट वाटून घेऊ नको. तुला कमीत कमी 70 ते 75 हजार रुपये मिळतात. मी तुला त्या पैशांचा हिशोब कधीच विचारत नाही. मग तू अशा गोष्टी का बोलतोस? मला आठवते, शांता वहिनी जी मागच्या गल्लीत राहायची आणि तिने पतीच्या निधनानंतर सर्व पैसे आणि पेन्शन आपल्या मुलाकडे सोपवली. त्या बिचारीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकावं लागत होतं. आपल्या औषधासाठीही तिला आपल्या शेजारील लोकांकडे भीक मागावी लागत होती. बिचारी जिवंतपणी तिला कधीच सुख मिळाले नाही. पण तिचा मृत्यूही असा झाला की आजही ते आठवले की माझा आत्मा हादरतो. मला स्वतःची अशी परिस्थिती नाही होऊ द्यायची. त्या दिवशी रुपेशला खूप राग आला. माहित नाही तो रागामध्ये आईला काय काय बोलत होता आणि म्हणाला, आई, आजपासून माझ्यासमोर कधीच येऊ नकोस. आणि हा, रेखा तुझ्यासोबत जे जे करते ते बरोबर करत आहे. तू ह्याच लायक आहेस. आज जे 2 वेळचं जेवण भेटत आहे ना, विचार कर जरा. आम्ही इथे राहिलो नाही तरी तुला कोणी विचारणार सुद्धा नाही. चोरट्यांनी एका वृद्ध जोडप्याचा गळा दाबून खून केला आणि सर्व पैसे घेऊन गेल्याचे वृत्तपत्र आणि बातम्यांमधून रोज दिसते. एक दिवस सगळे तुला पण मारतील आणि मग बसून राहा आपले पैसे घेऊन. आपला सगळा राग आईवर काढल्यावर रुपेश खाली उतरू लागला आणि निघताना रेखाला म्हणाला, रेखा, तुझी किटी पार्टी झाली की मला सांग, आपण सिनेमा बघायला जाऊ. राहू देत तिला एकटीला घरी, स्वतःसाठी जेवण सुद्धा तीच बनवेल, असं म्हणत तो रागातच घराबाहेर पडला. रेखा हसत म्हणाली, तुमचा मुलगा काय बोलला ते तुम्ही ऐकलत ना? आता चुकूनही काही बोललात तर तुमची काय अवस्था होईल याचा विचार करा.
किटी पार्टी संपली की मी चावी डोरमॅट खाली ठेवेन. खालून आल्यावर सगळी भांडी घासून ठेवा आणि किचन सुद्धा साफ करा. म्हणजे मला येऊन काही करावं लागणार नाही. आता खाली जा. बिचाऱ्या कविताताई डोळ्यात अश्रू घेऊन पार्कच्या दिशेने खाली जाऊ लागल्या. त्यांच्या पतीच्या मृत्यूला 10 वर्ष उलटून गेली. लवकरच त्यांनी कविताताईंची सोबत सोडली. ते सरकारी नोकरीत होते. त्यांनी कविताताईंना कशाचीही कमतरता पडू दिली नाही. कविताताई काहीशा सुशिक्षित होत्या. तरीही त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांची नोकरी त्यांनी आपल्या मुलाला दिली, कारण त्याला घरोघरी भटकावे लागू नये. आज तोच मुलगा आईचे अश्रू पाहूनही त्याच्याकडे दुर्लक्षित करतो. आपले अश्रू आपल्या पदराने लपवत इतर लोकांसमोर खोटं स्मितहास्य करून कविताताई खाली गेल्या आणि पार्कच्या एका कोपऱ्यात असलेल्या बेंचवर शांतपणे बसल्या. तेवढ्यात त्यांची जुनी मैत्रीण मालतीताई त्यांच्याकडे आल्या आणि विचारले, कविता, तू कशी आहेस? मुले कशी आहेत? सर्व काही ठीक आहे ना? कविताताई इतक्या दुःखी होत्या की त्यांना इच्छा असूनही काही बोलायचे नव्हते. पण मालतीताईंनी वारंवार विचारल्यावर कविताताई उदास स्वरात म्हणाल्या, कसली मुलं, कुणाची मुले? मालतीताई स्तब्ध झाल्या. त्यांना त्यांच्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. मालतीताईंनी विचारले, काय झाले? परेशान का आहेस? जर काही घडलं असेल तर तुम्ही मला सांगू शकता. शेवटी आपण एकाच वयाचे आहोत. म्हणून काय प्रकरण आहे ते मला सांग. काही दिवसानंतर जेव्हा कविताताईंनी त्यांना त्यांच्यासोबत त्यांच्या घरी येण्याची विनंती केली, तेव्हा मालतीताई ते टाळू शकले नाहीत. नेहमीप्रमाणे तिची पार्टी संपवून रेखा तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला निघून गेली होती आणि चावी तिथेच दाराच्या बाहेर डोरमॅटवर खाली ठेवली होती. मालतीताई म्हणाल्या, अरे वा, तुमचं घर खूप छान आहे. तुमच्या मुलाने बांधले का? कविताताई म्हणाल्या, आता मी तुम्हाला काय सांगू. मला माझ्या स्वर्गवासी पतीच्या फंडातून 40 ते 45 लाख रुपये मिळाले. म्हणून मी 30 लाख रुपये या घरात गुंतवले आणि उरलेले पैसे माझ्या मुलाला आणि सुनेला दिले, कारण त्यांना असे वाटू नये की त्यांच्या वडिलांनी त्यांना काही दिले नाही. मालतीताई म्हणाल्या, तुमच्या सुनेला तुमच्यासारखी सासू मिळाल्याने खूप आनंद होत असेल आणि तुमचा मुलगा आणि सून तुमचा खूप आदर करत असतील. कविताताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्या म्हणू लागल्या, मालती, काय सांगू तुला. 6 महिने झाले नाहीत तर मुलाच्या आणि सुनेच्या वागण्यात बदल व्हायला लागला. आता माझा मुलगा आणि सून वारंवार पेन्शनचे 20,000 रुपये मागतात. तुम्हीच सांगा, जर मी ते त्यांच्याकडे सोपवले तर मी माझ्या छोट्या मोठ्या खर्चांसाठी सतत त्यांच्या पुढे हात पसरू का? मालतीताई म्हणाल्या, तुम्ही अगदी बरोबर केलेत. शेवटी तो तुमच्याशी असे कसे वागू शकतो? कविताताई म्हणाल्या, मालतीताई, आता मी काय सांगू. रोज मला त्यांच्याकडून धमक्या येत असतात की आम्ही निघून जाऊ. हे ऐकत ऐकत किती वर्ष निघून गेली कळत नाही. आता मी थकले आहे. आता मी पण मनावर दगड ठेवला आहे. जे होईल ते बघितलं जाईल. ज्याने आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन दिले होते तो गेला, तर मुलगाही निघून गेला तर काय करू शकते. जोपर्यंत आयुष्य लिहिलेलं आहे तोपर्यंत मला जगावं तर लागेलच. काही वेळाने कविताताईंनी मालतीताईंना चहा दिला आणि त्या तिथून त्यांच्या घरी गेल्या. दिवस असेच निघून जात होते. सुमारे 10 दिवसानंतर रेखा रुपेशला म्हणाली, तुझ्या धमक्यांचा तुझ्या आईवर काहीही परिणाम होत नाही. आपल्याला काही ठोस पावले उचलावी लागतील, अन्यथा त्या आपल्याला पैसे देणार नाहीत. तुम्हाला समजतं ना की 20,000 रुपये काही कमी नाहीत. अहो, 20,000 रुपये आपल्या हातात आले तर तुम्हाला काहीही खर्च करण्याची गरज नाही. आपले सर्व पैसे जसेच्या तसे राहतील आणि हिचं काय आहे, कधी कोलमडून पडेल काही पत्ता लागणार नाही आणि आपल्याला समजणार सुद्धा नाही की कोणाला काय देऊन गेली आहे. त्यावर रुपेश म्हणाला, तू बरोबर बोलत आहेस. याच्यावर काहीतरी ठोस उपाय काढ. तुला जे काही करायचं आहे ते तू करू शकतेस. मी तुला थांबवणार नाही. दुसऱ्या दिवशी रेखा कविताताईंना म्हणते, आई, छतावर खूप कचरा साचला आहे, तो साफ करून घ्या. कविताताई म्हणाल्या, सुनबाई, आता पावसाचे दिवस जवळ आले आहेत. एकदा का पाऊस सुरू झाला की पावसाच्या पाण्याने सर्व छत धुवून निघेल. का उगाच या म्हाताऱ्या हाडांना त्रास देत आहेस? रेखा म्हणाली, मला अशा घाणीत राहण्याची सवय नाही. मी हे घर किती मेहनतीने सजवलं आहे आणि स्वच्छ ठेवलं आहे. तुम्हाला या घरात ठेवत आहे, खूप मोठी गोष्ट आहे. पण आता तर माझे या घरात राहण्यासाठी अजिबात मन करत नाही. आजपर्यंत तुमचा मुलगा बोलत होता, परंतु आज मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावत आहे की तुम्ही असे करा. तुम्हाला मिळणाऱ्या पेन्शनचे पैसे तुमच्या जवळच ठेवा. आपल्या सुनेच्या हे बोलणे ऐकून कविताताईंच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य आले. रेखा पुढे म्हणाली, माझे पूर्ण बोलणे तर ऐकून घ्या. घरातील रेशन, दूध, लाईट बिलचे पैसे, तुमच्या नातवाच्या स्कूल बसचा खर्च आणि इतर खर्च तुम्ही तुमच्या पेन्शनच्या पैशातून करा.
हे तुम्हाला मंजूर असेल तर ठीक आहे, नाहीतर आम्ही आमच्या राहण्याची व्यवस्था कुठे दुसऱ्या ठिकाणी करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा का आम्ही या घराबाहेर पडलो, की त्यानंतर तुम्हाला तुमच्या नातवाला सुद्धा भेटता येणार नाही. त्यावर कविताताई म्हणाल्या, सुनबाई, तू तर घरातील पूर्ण खर्च माझ्या हातामध्ये सोपवत आहेस. मग माझ्या हातात किती पैसे उरतील? तुझ्या लक्षात कसे येत नाही, मी तुम्हा लोकांकडे कधीच काहीच मागत नाही. म्हणूनच तर मी माझ्या पेन्शनचे पैसे माझ्या हातात ठेवते. आणि तुझा नवरा तर प्रत्येक महिन्याला 70,000 ते 75,000 कमवत आहे. ते पैसे सुद्धा तुम्हाला कमी पडत आहेत, की तुम्हाला माझे पैसे खर्च करून तुमचे पैसे वाचवायचे आहेत? याचा अर्थ मी माझ्याकडचे सर्व पैसे खर्च करावे आणि मग तुमच्या समोर हात पसरावे. सुनबाई, एवढी सुद्धा निर्दयी बनू नकोस. आज न उद्या तू सुद्धा म्हातारी होशील, तेव्हा तुझ्या बरोबर जर कोणी असा व्यवहार केला तर तुला कसे वाटेल? या वयात माझ्या मुलापासून आणि नातवापासून मला वेगळं करू नकोस. का उगाच एका वयोवृद्ध आईच्या दुःखाचे कारण बनतेस? कविताताई हात जोडून रेखासमोर विनंती करत होत्या. तेवढ्यात रेखाने त्यांचा हात पकडला आणि कविताताईंचा हात मुरगळत रेखा म्हणाली, हे देवा, अजूनही या म्हातारीला अक्कल येत नाही. मग ठीक आहे, पेन्शनचे 20,000 घेऊन मर या घरात एकटीच. एवढं बोलून तिने जोरात कविताताईंना धक्का दिला. तेव्हा त्या दूरवर जाऊन पडल्या. त्यानंतर रेखाने रुपेशला फोन केला आणि सर्व गोष्ट सांगितली. तेव्हा रुपेश म्हणाला, आपलं सामान पॅक कर, आपण कुठे दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहू. आता आपण त्या म्हातारी सोबत नाही राहायचं. ती मेली तरी मी मुख अग्नी द्यायला सुद्धा येणार नाही. इथे राहून तिला 2 घास खायला देत आहोत, तरी सुद्धा ती आपले बोलणं ऐकायला तयार नाही. मरू दे तिला एकटीलाच, मग भूत बनून फिरत राहील. कविताताईंनी आता आपल्या मनावर दगड ठेवला. आता जे काही होईल ते पाहून घेऊ असाच त्या विचार करत होत्या. दुसऱ्या दिवशी सामान घेऊन त्यांचा मुलगा आणि सून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले. तिथे 15,000 महिना भाडं, 5,000 लाईट बिल आणि जेव्हा सर्व खर्च वाढू लागतो तेव्हा त्यांना घर खर्चाची जाणीव होऊ लागली. तिकडे जाऊन त्यांना फक्त 1 महिना झाला होता. 1 महिन्यात रेखाला आणि रुपेशला आपली चूक लक्षात आली होती. म्हणून ते पुन्हा आपल्या आईकडे आले आणि रुपेश आईला म्हणू लागला, आई, मी विचार करत होतो की तू एकटी कशी राहशील. आता तुझं तर वय सुद्धा झालं आहे. आम्ही सुद्धा माणसे आहोत. माणसांकडून चुका होत असतात. आता मी तुझं सर्व काही नाही करणार तर दुसरं कोण करणार? म्हणूनच मी परत येण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा कविताताई स्मित हास्य करत म्हणाल्या, बाळा, तू विसरलास, मी तुला जन्म दिला आहे. मी तुझी आई आहे. मला सर्व गोष्टींची जाणीव आहे. तुला तिथे 15,000 भाडे देणे परवडते, परंतु आपल्या जन्मदात्या आईला 2 घास खाऊ घालायला कठीण जात आहे. आज मला समजलं आहे की या जगामध्ये कोणीच कोणाचे नाही. इथे तर सर्व स्वार्थी लोक आहेत. तुला माझी चिंता करण्याची काहीच गरज नाही. तू माझी चिंता करू नकोस. मी एक कामवाली ठेवली आहे. ती महिन्याला 5,000 घेऊन घरातील सर्व कामं करते. मला कोणाचे काही ऐकायची गरज नाही आहे. तू तुझ्या बायको बरोबर खुश राहा. इथे येण्याची तुला आता काहीच गरज नाही आहे. आता माझी आराम करण्याची वेळ झाली आहे. मी येते, असं म्हणून कविताताईंनी रुपेश आणि रेखाच्या तोंडावरच घराचा दरवाजा बंद केला. बघता बघता ही बातमी आगीप्रमाणे सर्वत्र पसरली. जेव्हा ही बातमी मालतीताईंच्या सुनेला समजली तेव्हा ती मालतीताईंकडे येऊन म्हणाली, आई, तुम्हाला माहित आहे का तुमच्या मैत्रिणींनी काय केलं आहे? मी तर म्हणते तुम्ही त्यांच्यापासून दूरच राहा. उगाच तुमचे सुद्धा डोकं खराब व्हायला नको. जेव्हा ही पूर्ण बातमी मालतीताईंना समजली तेव्हा त्या आपल्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई, मला तर वाटते कविताने जे काही केले ते अगदी योग्य केले. जर तिचे निर्णय घेण्यासाठी ती लायक आहे तर तिला कोणासमोर हात पसरण्याची काय गरज आहे? मी तर म्हणते सर्व वयोवृद्ध महिलांनी तिच्याकडून शिकायला हवे. कारण मुलगा आणि सून आपल्या जगात खुश राहावेत आणि आमच्यासारख्या वयोवृद्ध या जगात कोणावरही ओझं बनून राहायला नको. अगं, जर एक आई 4-4, 5-5 मुलांना सांभाळू शकते, पण त्याच मुलांना एका आईचा सांभाळ करण्यासाठी पैसे कमी पडतात. सुनबाई, हा काही व्यवहार झाला का? चल, मी कविताला भेटून येते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याकडे सुद्धा डोकं आहे. पुढं बोलून त्या कविताताईंना भेटण्यासाठी गेल्या. कविताताई खूपच खुश राहत होत्या. त्यांना आता कोणाचेही 4 कडू शब्द ऐकावे लागत नव्हते. नवऱ्याच्या पेन्शनच्या पैशावर त्या आत्मसन्मानाने जगत होत्या आणि त्यांच्या वयाच्या लोकांबरोबर त्या आपला वेळ घालवत होत्या. आता त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्याजवळ नसले तरी त्यांच्या जीवनामध्ये शांतता आली होती आणि उरलेलं त्यांचं शेवटचं आयुष्य त्यांना असंच जगायचं होतं. मित्र आणि मैत्रिणींनो, कविताताईंनी जो काही निर्णय घेतला होता तो योग्य होता का? की त्यांनी आपल्या मुलाला माफ करून पुन्हा आपल्या घरात घ्यायला हवं होतं? याविषयी आपलं काय मत आहे ते कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा.
आणि गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.